एका रेस्क्यूसाठी कॉल आल्यानंतर महावर बरबटपुरा गावात गेले होते। त्यांनी कोब्राला पकडलं आणि एका काचेच्या कंटेनरमध्ये ठेवले। नेहमीप्रमाणे सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मुलाच्या शाळेतून फोन आला। त्याच्या 13 वर्षाच्या मुलाची शाळेतून लवकर सुट्टी झाली होती। घाईत महावर यांनी सापाला काचेच्या डब्यातून बाहेर काढलं आणि स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळून घेतलं। घाईघाईत शाळेकडे जात असताना साप तिथं व्यवस्थित राहील असं वाटल्यानं त्यांनी त्याला गळ्याभोवती गुंडाळलं। अतिरिक्त पोलीस अधीक्षक मानसिंह ठाकूर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की आपल्या मुलाला शाळेतून लवकर सोडण्यात आल्याचं ऐकताच सर्पमित्रानं साप आपल्या गळ्यात अडकवला आणि तो दुचाकीवरून प्रवास करत होता। त्या सापानं त्याला हातावर चावा घेतला। सापानं चावा घेतल्यानंतरही महावर हे बराच वेळ शुद्धीत होते। त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून मदत मागितली। त्यांना सुरुवातीला राघोगड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर गुणा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आले। बरे होत असल्याचं वाटल्यानं त्यांना संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला, पण मध्यरात्री त्यांची स्थिती खालावली। त्यांना अत्यंत नाजूक स्थितीत रुग्णालयात परत आणण्यात आलं, परंतु पुढील उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असं ठाकूर यांनी सांगितले। महावर यांच्या मागे त्यांची 2 मुलं आहेत, ज्यांचं वय 14 वर्ष आणि 12 वर्ष असं आहे। या मुलांच्या आईचं यापूर्वीच निधन झालंय।